नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. पुढील 3 वर्ष निवडणुका नाहीत, पण शरद पवारांचा विरोधकांना एकत्र आणण्याचा नवा प्लॅन. सर्व विरोधी पक्षांनी एकत्रित काम करावं हीच सर्वांची भूमिका आहे. डीएमके पक्ष यातून बाहेर पडण्याच्या तयारीत असला तरी आम्ही सगळे मिळून चर्चा करू, यातून काहीतरी चांगला मार्ग काढू, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलं आहे. बारामतीतील गोविंद बाग या निवासस्थानी शरद पवार माध्यमांशी संवाद साधत होते. शरद पवार म्हणाले, देशात सध्या 2 प्रमुख राजकीय गट दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप व त्यांचे सहकारी यांचा एक गट व ज्यांना त्यांचे विचार पटत नाहीत असा दुसरा गट आहे. राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यातील अटी चाचक असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत विचारता पवार म्हणाले, सरकार जेव्हा कर्जमाफीचे सूत्र ठरवते त्यात काही अडचण असतील तर त्यातून चर्चेद्वारे मार्ग काढता येऊ शकतो. यातील कमतरता दूर करून शेतकऱ्यांना मदत कशी करता येईल हे पाहिले पाहिजे. वादळी वारे व अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, ही वस्तुस्थिती आहे. वसंतदास शुगर इन्स्टिट्यूटच्या 5 शास्त्रज्ञांनी येथे भेट देऊन आपला अहवाल दिलेला आहे. निसर्गापुढे काही चालत नाही, पण यातून काय मार्ग काढणं शक्य आहे ते बघू, असं ते म्हणाले. काहीतरी मार्ग निघेल. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विरोधी गटातील लोक काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी विरोधात लढले. डीएमके विरोधी आघाडीतून बाहेर पडले असे आजचे चित्र असले तरी प्रमुखांना 8-10 दिवसांनी बोलावून यातून काहीतरी मार्ग काढू, मार्ग निघेल याची मला खात्री आहे, असंही पवार म्हणाले.